नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मायक्रोसॉफ्ट कंपनी मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची मुंबईमध्ये बैठक झाली. मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्ट सोबत जीसीसी म्हणजेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स हा महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. 20 लाख स्क्वेअर फुटांचं जीसीसी महाराष्ट्रामध्ये उभारलं जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितलं. जीसीसीद्वारे 45,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित केलंय. भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्ती निमित्तानं भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर 26 मार्च 2025 ला विधानसभेत चर्चा झाली आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तरादाखल भाषण केलं होतं. त्याच भाषणावर आधारित पुस्तक राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवनात प्रकाशित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मूल्य जपणाऱ्या विविध देशांच्या लोकशाहीचा अभ्यास केला आणि आपल्या देशातल्या शाश्वत मूल्यांवर आधारित संविधान निर्मिती केल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी प्रकाशन सोहळ्यात सांगितलंय. हे खरं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार करताना जगामध्ये लोकशाहीची मूल्य जपणाऱ्या जवळजवळ सगळ्या संविधानांचा अभ्यास केला. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाधिक जर कुठल्या गोष्टीवर जोर दिला असेल तर ती भारतीय मूल्य पद्धती. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमी इथे जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रातले मान्यवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं, समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं, समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यामध्ये नागपूर चंद्रपूर शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाअंतर्गत केंद्र शासनाच्या गतिशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीला मान्यता मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावर नवेगाव पर्यंत महामार्ग बांधला जाणार आहे. याची लांबी 192 किलोमीटर असेल. तसंच 11 किलोमीटर लांबीचा चंद्रपूर जोड रस्ता पूर्वीच्या आखणीनुसार कायम ठेवलेला आहे. अशा एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीला मान्यता दिली आहे. सुधारित रस्ता आखणीमुळे 27 हेक्टर वनक्षेत्र संपादनामध्ये बचत होणार आहे. मुंबई शहराला पागडी मुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा सुयोग्य आणि न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली. महत्त्वाचं म्हणजे भाडेकरू तसंच घर मालकांचा हक्क अबाधित ठेवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पागडी पद्धतीमुळे मुंबईतील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. मात्र आता हे चित्र बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती. त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.